दोन्ही पवार जर एकत्र आले तर त्यांची शक्ती वाढेल आणि मग भाजपा का म्हणून हे होऊ देईल हो. मित्र हो, नमस्कार. शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या ज्या काही वावड्या गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर उडत आहेत किंवा उडवल्या जात आहेत, त्या अत्यंत फसव्या आहेत, आभासी आहेत. अर्थात अजित पवार यांनी मात्र स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलंच आहे, असा कुठलाही विषय नाही, या चर्चांना कसलाही अर्थ नाही. पण दुसरीकडे शरद पवार यांनी मात्र म्हटलं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र बसून यावर निर्णय घेतील. आता खरं तर हा शरद पवार यांचा एखादा राजकीय डाव असावा की काय, असा प्रश्न पडला आहे. अजित पवार गटानं तर हा विषय फेटाळून लावलेला आहे, फेटाळून. त्यामुळं सध्या तरी हा विषय बाजूला पडेल असं दिसतंय. खरं तर या चर्चेकडे सगळ्यांनी अगदी उथळपणे पाहिल्याचं दिसलं हो. अहो, साधं सरळ आणि सोपं गणित आहे बघा. महायुतीत 3 राजकीय पक्ष असली तरी त्यांचे बहुतांश राजकीय निर्णय हे दिल्लीतून होत असतात. भाजपा हायकमांड, सुपर हायकमांड. आणि बघा ना, मग त्यासाठी तरी एकनाथ शिंदे, अजित पवार दिल्लीच्या वाऱ्या करीतच असतात ना, जेव्हा जेव्हा अशा पद्धतीची गरज पडते तेव्हा तेव्हा. बघा, शिंदे पवार हे जरी त्यांच्या पक्षाचे प्रमुख असले तरी सुद्धा खरे हायकमांड, सुपर हायकमांड दिल्लीतच आहेत. बघा, अशी काही आता माहिती मिळते की अजित पवार जेव्हा भाजपसोबत गेले होते तेव्हाच दिल्ली हायकमांडनं अजित पवारांना काही सूचना केलेल्या होत्या. भविष्यात तुम्ही म्हणजे अजित पवार आणि शरद पवार, भविष्यात तुम्ही एकत्र याल आणि सगळे राजकारण वेगळं दिसल, तसं काही होऊ देऊ नका, असं भाजपच्या हायकमांडनी आधीच बजावलेलं आहे अजित पवार यांना. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्र येणं हे शरद पवार यांच्या हाती नाही आणि अजित पवार यांच्याही आवाक्यात नाही. दिल्लीच्या आदेशाशिवाय या दोघांनाही काहीही करता येणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात भाजपाला स्वारस्य असायचं तर काहीही कारण नाही. दोन्ही पवार जर एकत्र आले तर त्यांची शक्ती वाढेल आणि मग भाजपा का म्हणून हे होऊ देईल हो. त्यांना तर शरद पवार यांचं खच्चीकरण करायचं आहे. शरद पवार आणि अजित पवार यांचं वेगवेगळं होणं हे दोघांनी ठरवून केलेलं एक राजकीय नाटक आहे. सत्तेसाठी हे करायचं आणि सोयीप्रमाणे एकत्र यायचं, असं हे सगळं आहे असं नेहमी म्हटलं जातं. भले ते खरं असेल खोटं असेल, पण हे असं असेलच तर भाजपा हे राजकारण साध्य होऊ देणार नाही, हे अगदी उघड आहे. मग दिल्लीच्या दोऱ्यावर जर महाराष्ट्राचं राजकारण कठपुतली बाहुलीसारखं नाचत असेल तर मग महाराष्ट्रात काका पुतण्यांच्या एकत्र येण्याच्या या वावड्या कशासाठी आणि त्या उडवल्या कुणी?